लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागात सर्वच जण देवाचं दर्शन घेऊन बाहेर आलेले असतात. त्यावरती जीवा म्हणतो की एवढी गर्दी होती ना की आपली चुकामुक झाली असती. तेव्हा काव्या म्हणते की परंतु बरंच झालं ना, आपली भेट झाली. तर तिथे नंदिनी पार्थ तिच्याकडे पाहत असता पटकन काव्या शब्द बदलत म्हणते की नाही म्हणजे आपली सर्वांचीच भेट झाली ना. इतक्यात रम्या देखील येते. रम्याला नंदिनी विचारते की काय मग, मनासारखं दर्शन झालं ना. त्यावरती रम्या म्हणते की हो, आता माझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. नाही म्हणजे आपल्या सर्वांच्याच मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील. तेव्हा जीवा काव्या एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. परंतु पार्थ थोडासा घाबरलेलाच असतो. रम्या तिथे सर्वांनाच म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल. आणि रम्या त्या चौघांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. आता पार्थ तिथे नंदिनीला विचारत असतो की तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर सोडतो मी. परंतु नंदिनी सांगते की नाही, आम्हाला ना छोटी मोठी खरेदी करायची आहे, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. तर त्यावरती पार्थ म्हणतो की आता यात इंटरफेअर नाही करू शकत आम्ही. तोचपर्यंत काव्याने संधी साधून जीवाला थांबवून घेण्यासाठी मोठा बहाणा केलेला असतो. मुद्दाम चप्पल दूर अंतरावरती फेकून दिलेली असते, तीही त्या तिघांची नजर चुकवून. आणि ती इकडे तिकडे चप्पल शोधण्याचं फक्त नाटक करते. तेव्हा नंदिनी तिला विचारते की काव्या झालंय तरी काय. तेव्हा काव्या म्हणते की ताई अगं माझी चप्पलच भेटत नाहीये. ती म्हणते की उगाचच माझी वाट पाहत बसू नका, नाही म्हणजे तोपर्यंत तुम्ही पुढे जा, मी माझी चप्पल शोधते आणि लगेचच येते घालते. मग आता जीवाला तर चान्स मिळालेला असतो काव्यासोबत राहायला, म्हणून तो देखील बहाणा करतो आणि म्हणतो की मी मी आहे ना, मी तुमची मदत करतो. आता त्या दोघांसमोर जीवाचं आभार प्रदर्शन करत काव्या जीवाला त्यानंतर चांगलंच फायल्यावरती घेणार असते. नंदिनी पार्थ दोघेही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निघून जातात. आता जीवाचं इकडे तिकडे लक्ष जातं तेव्हा नेमकी त्याला चप्पल दिसते आणि तो म्हणतो की अरे ही बघ इथे आहे, परंतु एवढी लांब कशी आली ही चप्पल. तेव्हा काव्या त्याला एक फाटका देते आणि म्हणते की मी मुद्दामच फेकली इकडे. जीवा विचारतो की का. त्यावरती चिडलेली काव्या त्याला म्हणते मला ना तुला फटके द्यायचे होते. तर काव्या जीवावरती काही त्याचं ऐकून न घेता नुसती चिडचिड करत असते. तर काव्या त्याला जाब विचारते की मी एवढं प्रेमाने तुला जॅकेट दिलं होतं आणि तू सरळ तुझ्या पारदातालाच देऊन टाकलं. त्यावरती जीवा तिचा गैरसमज दूर करत म्हणतो की अगं मी स्वतः दिलेलं नाही आहे ते, म्हणजे तो माझ्याकडे आला होता, त्याने ते जॅकेट पाहिलं आणि त्यानंतर त्याने स्वतःच ते घेतलं, म्हणजे त्याने अंगामध्ये घातलं. आणि कसं आहे ना काव्या, एरवी तो माझ्याकडे कधीच काही मागत नाही, उलट त्याच्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट तो मला देत असतो. आज पहिल्यांदा त्याने माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं ना, मग मी नाही कसा म्हणणार होतो. त्यावरती काव्या म्हणते की जीवा अरे मग हे मला फोन करून आधीच सांगायचं तर ना, निदान माझी फजिती तरी झाली नसते. तेव्हा काव्याला जीवा विचारतो की आता तुझी फजिती होण्याचं कारण काय त्यात. त्यावरती काव्य सांगते की मगाशी तुझा हा पार्थ दादा हे जॅकेट घालून त्या फुलवाल्याच्या समोर उभा होता आणि मी जाऊन त्याला ना मिठी मारणार होते. तेव्हा जीवा खूप खुश होतो आणि विचारतो की काय, तू चक्क जाहीर मिठी मारणार होतीस मला. तर जीवा पुन्हा काव्यासोबत आता मस्ती चालू करतो आणि तो म्हणतो की मी ना आत्ता लगेच दादाकडे जातो, ते जॅकेट घेऊन येतो. तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते जीवा गप्प बसा तू. तर जीवा मुद्दामच तिला चिडवतो की अगं मिठी मारण्यासाठी जॅकेटची काय गरज आहे, हे बघ मी असा फिरतो, आता मार मिठी, असं म्हणत जीवा तिथे आता वळतो. तेव्हा काव्या त्याला पुन्हा पाठीत एक धपाटा देते आणि चिडून जा बाबा जीवा असं म्हणत तिथून निघून जाते. आता जीवाला चिडलेल्या काव्याला पुन्हा मनवावं लागणार असतं. इकडे पार्थ नंदिनीला विचारत असतो की मी गिफ्ट केलेली ओढणी काव्याकडे कशी काय. त्यावरती नंदिनी त्याची माफी मागते आणि म्हणते की काव्या माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. नाही म्हणजे मी तिला सांगत होते, परंतु काव्या हट्टीपणा केला आणि मी तिला सगळं काही सांगण्याच्या आधीच तिने ती ओढणी गळ्यात घातली होती. मग मी काय करणार ना, मी तिला नाही म्हणू शकलेच नाही. खरंच मी नाही सांगू शकले की हे तुम्ही दिलेले गिफ्ट आहे, ते मला माफ करा, असं म्हणत नंदिनी त्याची माफी मागते. तेव्हा पार्थ नंदिनीला समजून घेतो. तो म्हणतो की राहू देत, असू देत, भावंडांमध्ये हे सगळं चालतं, मी समजून घेऊ शकतो. आता मी घातलेले जॅकेटच बघा ना, हे जीवाचं जॅकेट आहे, मी देखील त्याला काही न विचारताच घेतलं. तर नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी पार्थला म्हणते की तुमचा मूड ऑफ झाला असेल ना या सगळ्यांमुळे. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, परंतु तुम्ही एक काम करा ना, तुम्ही
ही ओढणी घालून ना मला एक छानसा फोटो पाठवाल का? त्यावरती नंदिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते आणि ती होकारही देते. तेव्हा पार्थही खूप खुश होतो. इतक्यातच काव्य आणि जीवा आलेले असतात. काव्य येऊन नंदिनीला म्हणते की ताई चल ना. पाठीमागून जीवा येतो आणि तोही पार्थसोबत आता घरीच जायला निघालेला असतो. काव्या जीवाकडे खूप रागाने पाहत असते. परंतु रम्या मात्र मंदिरातून अजूनही गेलेली नसते. रम्याचा खूप मोठा भ्रम झालेला असतो की तिने पार्थ नंदिनीची जोडी तोडली, म्हणजे ते दोघं एकत्र येणारच नाहीये. परंतु नियतीचा नक्की खेळ काय आहे, नात्यांची रचलेली परिक्रमा नक्की काय आहे, याच्यापासून रम्या अजूनही वंचित असते. गणपती बाप्पाने घडवायचा तो चमत्कार तर घडवलेलाच असतो, कारण या जोड्या वेगळ्या होणारच असतात. साक्षात तो चमत्कार दाखवूनही रम्याचे डोळे मात्र उघडलेले नसतात. अजूनही भ्रमात राहत गणपती बाप्पांचे ती आभारच मानत असते आणि तिला सतत हेच वाटत असतं की अजूनही वेळ गेलेली नाहीये, पार तिचा होऊच शकतो. तर इकडे नेमकं वसुंधरा नंदिनी आमने सामनेच येणार असतात. कारण ज्यावेळी वसुंधरा तरातरा तेथून निघालेली असते, नेमकं नंदिनी तिच्या जवळ आलेली असते आणि तिला अचानकपणे फोन येतो. तेव्हा नंदिनी फोनवरती सांगते की हो, मी नंदिनी मोहितेच बोलते आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ब्रायडल लुकचे मेकअपचे काही फोटोज मला पाठवा रेफरन्ससाठी. आणि नंदिनी हेही सांगून टाकते की हो, माझं लग्न पार्थ देशमुखांशीच होणार आहे, तेही नाशिकमध्ये. आता ती नंदिनी आहे जिच्यामुळे पार्थने रम्याला डावललं, हे वसुंधराला आता समजलेलं असतं. नंदिनीने तिला जरी पाहिले नसलं तरी वसुंधरा तिच्याकडे खूप रागाने पाहत असते. नंदिनीला पाहता क्षणी वसुंधराच्या डोक्यात आता तिडीक गेलेली असते. ती म्हणते की अच्छा, हीच आहे का ती नंदिनी जिने माझ्या रम्याच्या प्रेमाची राख रांगोळी केली आहे. नक्की असं आहे तरी काय हिच्याकडे की ज्यामुळे पार्थ माझ्या रम्याला डावलतोय. माझ्या रम्याच्या आयुष्याला आग लावून तू त्याच अग्नीच्या साक्षीने पार्थची लग्न करणार नाही, मी हे लग्न होऊच देणार नाही, असं म्हणत वसुंधरा तिथे आता खूप भडकलेली असते. वसुंधरा स्वतःच्या मतावरती अजूनही ठाम असते की ती हे लग्न होऊच देणार आहे. नाहीये, रम्याला तिचा पार्थ, तिचं प्रेम ती नक्की मिळवून देईल. परंतु नियती नक्की नात्यांचा काय खेळ खेळणार आहे, हे वसुंधराला देखील कुठे माहिती असतं. चिडलेली वसुंधरा ज्यावेळी नंदिनीकडे रागाने धाव घेते, नेमकं नंदिनी हेल्मेट घालते आणि स्कूटीवरून तेथून तशीच निघून जाते. आता नंदिनीने वसुंधराला पाहिलेलं नसतं, परंतु वसुंधराने नंदिनीला पाहिलेलं असतं आणि चिडलेली वसुंधरा म्हणते की हे लग्न मी होऊच देणार नाही. नंदिनी, तुझी आणि पार्थची जुळलेली ही जोडी मी तोडून काढेन. आता हे लग्न होऊच द्यायचं नाही. सगळं कसं आपल्या मर्जीनुसार घडवून आणायचं, असा तिचा आता वेगळाच डाव ठरलेला असतो. इकडे जीवा पार्थ दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा जीवा पार्थला चिडवत असतो. तो म्हणतो की बघ, आपण मंदिरामध्ये गेलो ते बरं झालं की नाही, म्हणजे आपण जे मागितलं होतं ते देखील मिळालं आणि जे मागितलं नव्हतं ते देखील मिळालं. मला सांग, त्यावेळी अशी कपलसारखी फिलिंग येत होती ना तुला? तेव्हा पार्थ आता खूप लाजत असतो आणि जीवा त्याला नुसतं चिडवत राहतो. तर मुद्दामच जीवा तिथे पार्थला विचारतो की मला सांग की नक्की देवाकडे मागितले तरी काय आहे? तर तोच प्रश्न नेमका काव्याने नंदिनीला विचारलेला असतो. त्यावरती नंदिनी म्हणते की जे मागितलं आहे ते सांगायचं नसतं, कारण आपली इच्छा कधी पूर्ण होत नसते असं म्हणतात. त्यावरती काव्या म्हणते की ताई, अगं तुला मागायच्या आधीच सर्व कसं तुझ्या मनासारखंच मिळालं आहे. पार्थसारखा एवढा छान मुलगा तुला भेटला आहे. आता मागावं तर आम्हालाच लागणार आहे ना? तर इकडे जीवाही तेच बोलतो, मागावं तर मलाच लागणार आहे. तर जेव्हा मुद्दामच तिथे म्हणतो की मला ना अगदी नंदिनीसारखीच बायको हवी आहे, तेव्हा पार्थ त्याला विचारतो की नंदिनीसारखी? तर जीवा म्हणतो की हो, म्हणजे नंदिनी वहिनीच म्हणत होतो मी तिला, परंतु तीच म्हणाली नंदिनी म्हणत जा म्हणून. मग नंदिनीसारखीच सोज्वळ, सुंदर अशी छान संस्कारी मुलगी मला दे. त्यावरती पार्थ मुद्दाम त्याला चिडवतो की नाही नाही, तुला नंदिनीसारखी बायको ना शोभणारच नाही, तुला तुझ्याच सारखी बायको हवी आहे, अगदी तुडतुडी बडबडी. तर जीवा तिथे म्हणतो की मी ना तुझ्याचकडून इन्स्पायर झालो आहे ना, अरे अगदी तशीच आहे ती. आता पार्थ विचारतो की ती ती म्हणजे कोण नक्की? आता का जीवा बरोबर अडकलेला असतो.
परंतु जीवा तिथे ततपप करत असतानाच मध्येच मुद्दा म्हणतो की जाऊ दे तरी ते, परंतु तू सांग, तू आज खुश आहेस ना? तर पार्थ तिथे आता जीवाचा कान पकडतो, त्याचा कान पिळत त्याला म्हणतो की आमच्याकडून याचं इन्स्पिरेशन घेतो, कामाचं कधी घेत नाही रे इन्स्पिरेशन. कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यावरती भर दे. हे असं चिडवणे वगैरे होतच राहील. जीवा तिथे पार्थला चिडवत म्हणतो की आता भाई तुझं झालंय लग्न, परंतु माझं काय? मला देखील करायचं आहे लग्न, आणि प्रेम तर व्हायला पाहिजे ना. लग्नाआधी प्रेम व्हायला पाहिजे. त्यावरती पार्थ म्हणतो की अरे लग्नानंतर होईलच ना प्रेम, परंतु मला लवकरच लग्न करायचं आहे. असं जीवाने म्हणता क्षणी पुन्हा त्याला हळूचा एक फटका देत पार्थ म्हणतो की कामाकडे लक्ष दे जरा, लग्न करायला निघाला आहे, आणि तो तेथून निघून जातो. तर जीवा म्हणतो की भाई मला कमी समजू नकोस हा, तुझं झालं की लग्न करणारच आहे मी, खरंच करणार आहे. परंतु नियतीने जो घाट घातला आहे की एकाच मांडवामध्ये जोड्या नक्की कशा बदलल्या जातील त्याची अजून कोणालाही साधी कल्पनाही नसते. तर इकडे नंदिनी पार्थमध्येच हरवून गेलेली असते, पार्थच्या प्रेमात ती पडलेली असते. परंतु ज्यावेळी नंदिनी पार्थने दिलेली ओढणी अंगावरती नेसून ती पार्थला आता फोटो पाठवणारच असते, इतक्यातच सुमन आल्यानंतर सुमनला पाहता क्षणी नंदिनीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती सुमनला घट्ट मिठी मारते आणि तिला कशी आहेस असं विचारते. सुमन आता तिथे नंदिनीला पेढा भरवून तिचं तोंड गोड करते. नंदिनी तिथे सुमनची सगळी चौकशी करते. सुमन नंदिनीला आनंदाचीच बातमी देते की घरी कसं सगळं ठीक आहे, सासू सासऱ्यांनी देखील तिला स्वीकारलं आहे, आता हळूहळू तिच्या सुखाची घडी बसली आहे, आणि या सगळ्यांचं क्रेडिट सुमन नंदिनीला देते. तेव्हा नंदिनी तिच्या सुखाचा संसार पाहूनच खूप खुश झालेली असते. तर सुमन तिचं कौतुक करत म्हणते की नंदिनी त्यावेळी तू नसतीस तर काय झालं असतं, म्हणजे मरणाच्या दारातून काढून तू मला सुखाच्या घरात पाठवलं. तर नंदिनी आता याचं क्रेडिट स्वतः न घेता ते म्हणते की चल काहीतरीच काय, त्यावेळी मला जे करावं असं वाटलं तेच तर मी तुझ्यासाठी केलं ना. तर सुमन तिथे नंदिनीला विचारते की एवढं धैर्य, एवढा ठामपणा तू आणतेस तरी कुठून? तेव्हा नंदिनी तिला म्हणते की काहीच विशेष केलेलं नाही आहे मी. ती तिला बेडवरती बसवते आणि तिचंही तोंड स्वतःच्या हातांनी ती गोड करते. नंदिनी पुढे ज्यावेळी म्हणते की माझ्याकडे देखील एक गुड न्यूज आहे, तेव्हा सुमन खूप उत्साहाने विचारते की म्हणजे तुझं देखील लग्न ठरलं? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, आता नंदिनीची देखील सुखाची घडी बसणार. ही आनंदाची बातमी ऐकूनच सुमन अगदी आनंदाने वेडीपिशी होते आणि ती विचारते की नक्की तो आहे तरी कोण? नंदिनी सुमनला म्हणते की तू पाहिलंस त्यांना आणि तू ओळखतेस देखील, म्हणजे ज्यावेळी तू पाहिलं होतं तेव्हा तुझी सिच्युएशन काही ठीक नव्हती. सुमन विचारते की म्हणजे असा कोण आहे कोण तो? तेव्हा नंदिनी म्हणते की ते तेच आहेत ज्यांच्या गाडीमध्ये बसून आपण मंदिरामध्ये गेलो होतो, त्यानंतरच तुझं लग्न लागलं होतं. तेव्हा सुमनला पार्थ आठवतो आणि सुमनचा गैरसमज होतो. ती म्हणते की काय, म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे? तर आता नंदिनी म्हणते की नाही, लव्ह मॅरेज असं काही नाही आहे, म्हणजे मंदिरातच आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो ना. त्यावरती सुमन विचारते की काय, आणि लगेच प्रेमातही पडलात तुम्ही? तेव्हा नंदिनी म्हणते की असं काहीच नाही आहे ग, म्हणजे अरेंज मॅरेजच आहे. योगायोगाने ते ना आमचे फॅमिली फ्रेंड निघाले. माझे बाबा आणि त्यांचे बाबा एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि आमचं लग्न त्यांनीच ठरवलं आहे. तेव्हा सुमन नंदिनीसाठी खूप खुश असते. तेव्हा सुमनला कुठेतरी थोडं वाईट वाटत असतं. ती नंदिनीला म्हणते की अगं तू 2 जीवांना एकत्र आणणारी आहेस. मला तर वाटलं होतं की तुझी प्रेम कहाणी किती इंटरेस्टिंग असेल. त्यावरती नंदिनी तिला समजावते की असं काही नाही आहे, म्हणजे लग्नापूर्वी प्रेम होणं इतकंही गरजेचं नाही आहे. म्हणजे मी असं म्हणते की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र तर यायलाच हवं, परंतु जर 2 अनोळखी माणसं जर एकत्र येत असतील तर काय हरकत आहे? म्हणजे लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या आवडीनिवडी जपत हे अनोखं जग फुलवत प्रेम नक्की होईलच ना. असं काही नाही आहे की त्या लग्नासाठी प्रेमाची पार्श्वभूमी ही असायलाच हवी. तर नंदिनीने तिथे मोजक्या आणि खूप छान असं सुंदर शब्दामध्ये नक्की प्रेम म्हणजे काय हे सुमनला समजावून सांगितलेलं असतं. काय आहे ना, लग्नानंतर होईलच प्रेम असं तिथे नंदिनी म्हणता क्षणी सुमन तिच्यासाठी खूप खुश होते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी नंदिनी शारदा दोघेही देवीची पूजा करून
आरती करून आशीर्वाद घेत असतात. तर चोर पावलाने काव्या तिथेच आलेली असते. ती जीवाला भेटायला निघालेली असते. परंतु त्याचा घरात कोणालाही अंदाजा येऊ द्यायचा नसल्याने ती अगदी चोर पावलाने मागच्या मागे दर्शन घेते देवीचं. आणि त्यानंतर जेव्हा नंदिनीला चाहूल लागते की कोणीतरी आला आहे पाठीमागे, तोपर्यंतच काव्या सटकते आणि नंदिनी नेमकी वळून पाहते. इकडे तिकडे पाहते, परंतु तिला कोणी दिसत नसल्याने नंदिनी पुन्हा देवीचे आशीर्वाद घ्यायला लागते. इकडे ज्यावेळी जीवा काव्याची वाट पाहत उभा राहिलेला असतो, तो अगदी हटके स्टाईलनेच तिथे आलेला असतो. ज्यावेळी काव्या तशीच त्याच्याकडे बघून पुढे जाते, ती थांबते आणि आश्चर्याने परत येऊन ती जीवाला पाहायलाच लागते आणि जीवावरती पुन्हा जोरजोराची हसायला लागते. ती विचारते की जीवा, अरे काय आहे हे सगळं? त्यावरती जीवा म्हणतो की इडियट, ही माझी स्टाईल आहे. मी जन्मेजय देशमुख आहे आणि माझी स्टाईल कशी अशी हटके आणि वेगळीच असते ना. आता काव्या तिथून रागाने निघून चाललेली असते. जीवा पाठीमागे धावत जातो आणि तिला विचारतो की आता काय झालंय? तेव्हा काव्या म्हणते की काय आहे ना, तुझा कौतुक सोहळा काही संपतच नव्हता. मग मग मी चालले माघारे. तेव्हा काव्याला जीवा म्हणतो की अरे काय यार, आता जिने कौतुक करायला हवं ती तर माझं करत नाही, मग स्वतःचं कौतुक स्वतःलाच करायला हवं ना. त्यावरती काव्या म्हणते की जीवा, अरे तुझ्यासाठी एवढी धडपड करून दररोज छोटी छोटी कारणं घरच्यांना देऊन इथे मी तुला भेटायला येते की नाही. आज तर एवढी तयार होऊन मी बाहेर पडत असताना कोणी पाहिलं असतं ना, तर 1000 प्रश्न मला विचारले असते. त्या घरातल्यांची नजर चुकून चोरासारखे मी तुझ्याकडे भेटायला आले आहे. ती काय तुझी काळजी वाटत नाहीये, तुझं कौतुक नाहीये म्हणून आले का? त्यावरती जीवा तिथे काव्याचे गालगुच्चे घेत म्हणतो की माझी चिमणी म्हणून तर तू मला खूप जास्त आवडते. आणि तो रस्त्यावरचे तिला हक करतो. तेव्हा काव्या चिडत्याने म्हणते की दूर हो बरं. तर जीवा तिथे काव्याला एक गोष्ट लक्षात आणून देतो की आपल्या भेटीची आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे, सेलिब्रेशन तो बनताय ना. आणि तो काव्याला त्या गाडीमध्ये बसवतो. काव्या तिथे विचारतो की ही कसली गाडी आणली आहे. तेव्हा जीवा म्हणतो की तू गप्प बस. आणि त्यानंतर ज्यावेळी तो गाडी स्टार्ट करायला जातो, नेमका जीवाचा पोपट होतो, कारण गाडी स्टार्टच होत नसते. त्यावरती काव्या वैतागते आणि म्हणते की तरीच आज म्हटलं होतं की जीवा वेळेवरती आलाय, परंतु अजून गडबड कशी झालेली नाहीये. झाली गडबड. त्यावरती जीवा म्हणतो की गाडीला काही बोलायचं नाही हा काव्या. अगं, ही गाडी विंटेज गाडी आहे. ही माझ्या आजोबांनी वापरली होती. माझ्या आजोबांची निशाणी आहे ही. आणि आजोबा याच गाडीतून आज्जीला फिरवायचे. इनफॅक्ट त्यांनी प्रपोजसुद्धा याच गाडीच्या मध्ये आज्जीला केलं होतं. तर काव्या तिथे जीवाची चोरी पकडतेच आणि काव्या म्हणते की 1 मिनिट हा जीवा, त्या काळी ना अरेंज मॅरेज होत होते, त्यामुळे उगाचच आजोबांची खोटी प्रेम कहाणी रचून माझ्यावरती इम्प्रेशन मारूच नकोस तू. एकतर तुझी ही डबा गाडी स्टार्टच होत नाहीये. त्यावरती जीवा म्हणतो की माझ्या गाडीला काही बोलायचं नाही या. तू तिला एवढी नावं ठेवली आहेस ना, म्हणून रुसली आहे ती. आता बघ मी मनवल्यानंतर कशी स्टार्ट होते ते. आणि जीवा तिथे म्हणतो की विन, प्लीज स्टार्ट हो आणि या आगाऊ मुलीला दाखवून दे की तू किती चांगले आहेस. आणि ज्यावेळी जेव्हा चावी फिरवतो, नेमकी गाडी चालू होते, तेव्हा काव्या तिथे जीवाला विचारते की नक्की आपण कुठे चाललो आहोत. त्यावरती जीवा उत्तर देतो की तुला माहिती आहे ना, सरप्राईज आहे छान. तर जीवा काव्यासाठी छानसं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि तो तिला तिकडे घेऊनही जातो. तर इकडे मिथूनचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. त्याने खूप सारे फटाके मागवलेले असतात आणि त्याची सगळी काही यादी तो बरोबर आहे का ते पाहत असतो. तेव्हा मंजुषा येऊन त्या फटाकड्यांच्या बॉक्सला धडकते आणि त्याच्यावरती खूप चिडते. ती त्याच्यावरती ओरडत्याने म्हणते की सगळा पसारा करून ठेवला आहे. तुम्हाला ना बिझनेसची काही जाणच नाही आहे. नाही म्हणजे दिवाळी संपली आहे आणि आत्ता तुम्ही फटाके घेऊन आलात. त्यावरती मिथून म्हणतो की तुला ना बिझनेस स्ट्रॅटेजी कळतच नाहीत. हे फटाके दिवाळी संपले म्हणून अर्ध्या किमतीत मला मिळले. आता पुढच्या दिवाळीच्या वेळेस ना मी हेच फटाके आहेत ते डबल किमतीत विकणार. आता मंजुषाला मिथूनच्या काही नादी लागायचं नसतं. ती तिच्या कामांमध्ये व्यस्त होते. आता ज्यावेळी मंजुषा तिथे सुट्टे पैसे शोधत असते जे इस्त्रीवालीने दिले होते, नेमकं श्रेयाच्या वह्या तिथेच असतात आणि श्रेयाची वही खाली पडल्यानंतर त्यामध्ये एक लेटर तिला दिसतं. आता ती विचार करते की वहीत लेटर कसलं. ज्यावेळी ती लेटर उघडून पाहते तेव्हा तिला आनंदाचा धक्काच बसतो. ती म्हणते की आय लव्ह यू. त्यावरती
मिथून आता लाजून चूर होतो आणि म्हणतो की आय लाईक दिस. तर मी मी मंजुषा त्याला म्हणते, तुमच्यासाठी नव्हतं हे. हे बघा, या पत्रामध्ये लिहिलं आहे. मिथून देखील ते पत्र पाहतो आणि त्याच्या डोळ्यांवरतीच विश्वास बसत नसतो. तर मंजुषाच्या हाती खूप मोठा अणुबॉम्बच लागलेला असतो. आता मिथून तिथे म्हणतो की म्हणजे त्या दिवशी पार्थ आपल्याशी खोटं बोलत होता तर? मंजुषा म्हणते की हो, कारण रम्या घसा फोडून फोडून सांगत होती की पार्थने तिच्या प्रेमाचं उत्तर दिलं आहे. परंतु हा सगळा गोंधळ पिहूमुळे झालाय हे कोणाला माहिती. मंजुषा ते पत्र पाहता क्षणी वेगवेगळी स्वप्न रंगवते. ती म्हणते की हे पत्र आपल्यासाठी आता खूप मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे. म्हणजे रम्या आणि पार्थचं लग्न लावणारी गुरुकिल्ली आणि त्यानंतर आपल्या मुलींसाठी सुखाचं दार उघडणारी किल्ली. मंजुषा आता खूपच खुश झालेली असते आणि त्यानंतर हे पत्र घेऊन ती वसुंधराकडे जाते. तर इकडे दीपक हा नंदिनीच्या प्रेमामध्ये पुरता वेडा झालेला असतो आणि ज्यावेळी रस्त्यांच्या आजूबाजूला आनंद निवासामध्ये झाडं लावण्याचं काम चालू असतं, नंदिनी फोनवरती बोलत असते आणि दीपक तिथे मनात म्हणतो की आता माझ्या मनातलं प्रेम मी तुला सांगेनच नंदिनी. इतक्यात पाठीमागून नंदिनीचा आवाज येतो की काहीही सांगू नकोस. ज्यावेळी दीपक वळून तिच्याकडे पाहतो तेव्हा त्याची घाबरगुंडी उडालेली असते आणि तो हातात गुलाब लपवून धरतो. तर नंदिनी काम पूर्ण झालं नसल्याने माणसांवरती ओरडत असते की आनंद निवासामध्ये रस्ताच नाहीये याची ती तक्रार करत असते. नंदिनीच्या ओळखीतलाच तो तिचा मित्र असतो आणि तिने आनंद निवासमधलं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेलं असतं. तेव्हा ती त्याच्यावरती ओरडत असते की तुला जमणार नव्हतं तर मी अधिकाऱ्यांशी जाऊन या संदर्भात बोलले तरी असते ना. नाही म्हणजे लेटर दिलं असतं, माझं काम सोपं झालं असतं. इथे आजी आजोबांना नीट रस्त्यावरती चालता येत नाही. त्या आनंद निवासामध्ये गाड्या नीट आणता येत नाहीयेत आणि तुम्ही इथे बहाणे कसले करताय? तुम्हाला जमत असेल तर करा, नाहीतर माझं माझं काम मी करते, असं म्हणत नंदिनी तिथे आता फोन ठेवून देते. तर त्याचनंतर दीपकला असं तयार होऊन आलेलं पाहता क्षणी नंदिनी विचारते की काय विशेष काय आहे का? त्यावरती दीपक उत्तर देतो की हो, नाही म्हणजे एक काम होतं महत्त्वाचं, ते कित्येक दिवस झालं खूप रखडून राहिलं होतं. मला तेच आज करायचं होतं. आता नंदिनी विचारते की नक्की कसलं काम आहे? आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत की मंजुषाने ते लव्ह लेटर ज्याच्यावरती पारच्या वतीने पिहूने उत्तर दिलं होतं ते रम्याच्या हातात देते आणि वसुंधरा रम्याच्या मनात ती आग लावते. तेव्हा वसुंधरा या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी विक्रमकडे येते आणि मोठा तमाशा करत ते पत्र दाखवत म्हणते की हे बघा, हा पार्थचा खोटेपणा. ते पत्र पाहून पार्थला देखील मोठा धक्काच बसतो. तर इकडे नंदिनी सतत काव्याला कॉल करत असते, परंतु काव्याचा फोन लागत नसल्याने शारदा तर खूप चिंतेत असते, परंतु धनंजय आता खूप चिडलेला असतो. तर जीवा काव्या दोघेही त्यांची भेटीची ॲनिव्हर्सरी साजरा करण्यासाठी गेलेले असतात. जीवाने तिथे छान सरप्राईज दिलेलं असतं, परंतु त्यांच्या दोघांमध्ये आता एक वेगळीच गोष्ट